भंडारी भामचंद्र घोराळ्या डोंगरावर अखंडपणे विश्वाच्या मालकाचं अवरात्र भजन केलं. रात्र न कळे दिवस न कळे रात्रंदिवस पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं. असे असणारी जगतवंद्य जगद्गुरु तुकोबराया 41 वर्षे 1 महिना 17 दिवस अखंडपणे भंडारी भामचंद्राने घोराळ्या डोंगरावर नवे पंढरीची कधीच वारी चुकवली नाही असे साधक असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा माय बापाची धन्यता जगासमोर प्रगट करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठाल महाराज म्हणते आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते माय बाप आहे. या जगात 3च लोक आपली आहे, नाहीतर सगळं जग भामटय. वाक्य नीट ऐका, या जगात 3च लोक आपली आहे, नाहीतर सगळं जग भामटय. आई आपली आहे, बाप आपला आहे आणि पंढरपूरचा पांडुरंग आपला आहे. नीट ऐका, आई आपली आहे, बाप आपला आहे आणि पंढरीचा पांडुरंग आपला आहे. आईलाच आपला हेवा आहे, बापालाच आपला हेवा आहे आणि पांडुरंगालाच आपला हेवा आहे. या 3च लोकांना आपलं कल्याण झालेलं आवडतं, बाकीच्यांना आपलं वाटोळ व्हावंच वाटतं महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराया देवापेक्षा सुद्धा कणवर जास्त श्रेष्ठता जन्मदाते आई बापाला देतात. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते मायबाप आहे आणि त्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेली लेकर कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे कोणाच्याही नशिबात पुण्य स्मरण नाहीये, कोणाच्याही नशिबात कीर्तन नाहीये, कोणाच्याही नशिबात अन्नदान नाहीये. त्याच्यासाठी आई बापाची कूच धन्य लागते तेव्हा असे आदर्श पोरं जन्माला येतात महाराज. सांगू ऐका, त्या ठिकाणी महाराज भाऊसाहेब दादा सारखा, बाळासाहेब दादा सारखा, बबन दादा सारखा, सीताबाई ताई सारखे असे त्या ठिकाणी लेकरं पोटी जन्माला यावं लागतात तेव्हा भगवंताचं भजन घडतं. विठ्ठल या चरणामध्ये महाराज म्हणताय गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती काय असेल तर ती पांडुरंगाची. महाराज देवाचं भजन सोडलं हे जग शून्य आहे. वाक्य नीट ऐका, देवाचं भजन सोडलं हे जग शून्य. जोपर्यंत तुकोबरायची गाथा जिवंत आहे, माऊलीची ज्ञानेश्वरी जिवंत आहे, भगवान बाबा सारख्या साधूचे त्या ठिकाणी चरित्र जिवंत आहे, नवे ज्ञानोबाचा हरिपाठ जिवंत आहे, कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे. विठ्ठल आणि एक सांगू का तुम्हाला, नाही चारीधाम घडले, नाही तीर्थ घडलं, नाही भगवंताचं भजन पूजन जमलं, पण 3 ग्रंथ प्रामुख्याने जर घरात असले तर जीवनाचा उद्धार आहे. तुकोबाची गाथा घरात असली, गाथा वाचल्यानं माता शुद्ध होतो. तुमच्यावर काही कर्ज बिर्ज आहे का मग असं का म्हणून टेन्शन मध्ये बसले बरं. मी सांगत असतो बा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मरतो. एकदाच यायचं आणि एकदाच जायचं. लोक देवाच्या दारात येते तरी घरचं टेन्शन इथं घेऊन येतात. माय मावल्या इथं आल्या तरी घरी म्हणतात असतील मा नवरा जेवला कधी गपना काला टेन्शन घेती. आणि इथंच बसल्या बसल्या यमपुरीवरून यम आला गेला घेऊन. मग भरवसा नाही महाराज, तिथे कोणाचाच भरवसा नाही. या जगात एकमेव सत्य गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ग्रंथ श्रेष्ठ आहे आणि भगवंताचं चिंतन श्रेष्ठ आहे. पण भगवंताचं चिंतन करणाऱ्याला, माय बापाची सेवा करणाऱ्याला आणि ग्रंथाला आपलं सर्वस्व मानणाऱ्यांना जगद्गुरूंनी शेवटच्या चरणात पुरावा दिला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात देवा पुढचा जन्म जर दिला तर अशा लोकांची सेवा घडू दे जे भगवंताला आपलंसं म्हणतात. असे अभंगाचा सरळ भावार्थ आहे. पवित्र अशा तानाजी दादांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं हरिनामाचा गजर ठेवलेला आहे. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कलियुग असेल, द्वापारयुग असेल, त्रेतायुगामध्ये प्रत्येकाला या जगातून निघून जायचंय महाराज. तुम्ही आम्ही थोड्या दिवसाचे पाहुणे, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही थोड्या दिवसाचे पाहुणे. एक दिवस या शरीररूपी देहाची माती होणारे, राख होणारे. तानाजी दादा सारखे एक आदर्श करता, आदर्श बाप, आदर्श व्यक्ती या कुटुंबातून निघून गेल्यानं त्या ठिकाणी प्रत्येक अंतकरणाला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे. पण तिथे कोणाचाच त्या ठिकाणी निरोप इथे ठेवायचा नाहीये. प्रत्येकाचा निरोप हा भगवंतापर्यंत पोच करायचा आहे. तो भगवंता म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांचं माहेर हे पंढरपूर आहे महाराज. माझे मागे Thank you.
हे पंढरपूर आहे, ऐके नाही तुम्हा मला मान्यच करावा लागेल. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर. बाई बाई जाते हे पंढरपूर आहे. एखादा देव मान्य करत नसेल, एखादा भक्त मान्य करत नसेल, एखादा देवाला आपलंसं करत नसेल, एखाद्याला तुकोबाची गाथा मान्य नसेल, मॉनिटरचा आवाज, तुकोबाराईची गाथा मान्य नसेल, माऊलीची ज्ञानेश्वरी मान्य नसेल, भगवान बाबाने जगाला अंधश्रद्धेपासून दूर करून हरी नामाचा गजर करून भगवान गडावर भक्तीचा मार्ग स्वीकारला, हे जर कोणाला मान्य नसेल तर वाक्य बारकाई नाही का दादा. काही ना देव मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, गाथा मान्य नाही, भक्ती मान्य नाही, कीर्तन मान्य नाही, नामस्मरण मान्य नाही, काही काही ना माणसं मान्य नाही, काही काही ना लोकांविषयी कायमच दोष आहे, वाईट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्याचा चांगला करता आलं अवश्य करा, पण कधी कोणाचं वाटोळ करू नका. एखाद्याच्या सुखादुःखामध्ये सहभागी होता आलं अवश्य व्हा, नाही जमलं घरी अंथरून टाकून झोपा, पण लोकांविषयी वाईट चितू नका. भल्या माणसा जर लोकांविषयी वाईट चितवायला गेला, एक बोट जर जगाकडे केलं, 4 बोट आपल्याकडे, लोकांसाठी खड्डा खणला, त्या खड्ड्यात आपल्याला पडायचंय. लोकांच्या पोराचं वाटोळ झालं पाहिजे आणि तुझ्या पोराचं कल्याण झालं पाहिजे, कधीच होणार नाही. या जन्मात काय, पुढच्या जन्मात सुद्धा होणार नाही. जेवढं चांगला करता येईल तेवढं करा. भल्या माणसा तुला वाटत असेल अरे मी केलेलं कर्म कोणाला कळतं, नाही भल्या माणसं. आधीच्या काळात असं होतं बाबा, थोडा वेळ राहिला म्हणून पटपट बोलतोय महाराज, ऐका. हा महाराज, पहिल्या काळात असं होतं, मागच्या पिढीमध्ये आमच्या असं होतं ना, त्या आज्यांनी कर्म करायचं. ऐका, मागच्या काळात असं होतं, आज्या पंजांनी कर्म करायचं वाईट आणि ते नातवा पंतांनी फेडायचं. आता तसं नाही भाऊ, अरे कर्मही तोच करायचं आणि फेडायचं सुद्धा. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म ठेवायचं नाही मला, सगळं जाताना घेऊन जायचंय. जायचंय का, कमवलेला पैसा घेऊन जायचंय का? जागेनं तुम्ही प्रमाणे याला नाम संकीर्तन साधन पैसे सोपे जळतील पापे 2-4 महिन्याचे, असं आहे का? बोला ना.
मुकी आहे का तुम्ही? मग बोला ना, मी सांगत असतो बुवा, ज्याची बायको मुकी त्याचा संसार सुखी झटेच नको. बोललं पाहिजे देवाच्या दारामध्ये. विठाला काहीच घेऊन आला नाही भल्या माणसा. आजा मेला पंजा मेला, बाप बसना गेला. अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे आजालाही नाता आलं नाही, पंजालाही नाता आलं नाही, नातवालाही नाही, कबीरालाही नाही, ऋषीलाही नाही, तपीलाही नाही. तपी काय? अरे देवाच्या बापाला नाही जागा चुकली. तुम्ही आम्ही कोण आहे? चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जाणार. एक वाक्य तुम्हाला सांगू का? जन्म दिला, बोलत चला पटापटा. जन्म दिला दुसऱ्यानं, शिक्षण दिलं दुसऱ्यानं, इज्जत दिली दुसऱ्यानं. नीट ऐका माझा. जन्म दिला दुसऱ्यानं, पहिली आंघोळ घातली दुसऱ्यानं, इज्जत दिली दुसऱ्यानं, शिक्षण दिलं दुसऱ्यानं. ऐका महाराज, धन दौलत इस्टेट कमवायला कामाला गेला दुसऱ्याच्या दारामध्ये. मेला, नीट वाक्य ऐका, मेला, उचललं कुणी? बोलत चला दुसरीकडे. शेवटचं पाणी पाजलं कुणी? दुसऱ्यानं. शेवटची आंघोळ घातली कुणी? दुसऱ्यानं. ऐका ऐका, तुम्ही ऐकत जा महाराज. हा, प्रेत पेटवलं कुणी? दुसऱ्यानं. राख सावडली कुणी? दुसऱ्यानं. हस्ती विसर्जन केली दुसऱ्यानं. 10व्याचं पिंडदान केलं दुसऱ्यानं. 13व्याचा विधी केला तिसऱ्यानं. 14व्याचा विधी केला दुसऱ्यानं. महिन्याचा विधी केला दुसऱ्यानं. श्राद्धाचा विधी केला दुसऱ्यानं. मग काय केलं राजा? तरी एवढी एवढी तुझी अगरबत्ती लावी, तो गर्वाची गर्विष्ठाची गर्व. मानवा तू विसरू नको आपुल्या सत्तेला, मानवा तू विसरू नको आपुल्या सत्तेला, गर्वाने करू नको आपुल्या छातीला, गर्वाने करू नको आपुल्या छातीला. तुझ्या भले भले सगळ्याची माती होणार आहे, राग होणार आहे. अरे करोडपतीला सुद्धा जायचंय. अरे काही काहींकडे कोटी कोटी रुपयाचे बंगले, 25-25 लाखाच्या गाड्या आहे, 100-100 एकर जमीन आहे, 50-50 नौकर कामाला आहे, कोटी रुपयाचा बंगला असून, 25 लाखाची गाडी असून, 100 एकर जमीन असून, कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये दिवा लावायला माणसं नाही. यही घरे रह जाएंगे
मोठा कोट्याधीश असला, मंत्री असला, संत्री असला, गाव मानत असलं, शेवटची आंघोळ अंगणात आहे. काय वाटतं महाराज तुम्हाला? शेवटची आंघोळ अंगणात आहे. अरे शेवटला प्रेत त्या ठिकाणी किती कोटी रुपयाचा बंगला बांधला, शेवटी पत्र्यातच जाळायचंय. मग पाहुण्या राजा, गर्व करू नको. पांडव 5 होते, कौरव 100 होते महाराज. विजय पांडवांचा झाला आणि कौरवांचा नाश झाला. अरे ज्याच्या बरोबर देव आहे त्याचं कल्याण आहे, आणि ज्याला देवाचा राग आला देवाने त्याचं वाटोळ केलं महाराज. तू एवढा सोपा नाही. अरे कौलाची माडीन माडीचा कौल करणारा तोय, राजाचा रंकाचा राजा करणारा माझा पांडुरंग आहे. लोक म्हटले तो लई श्रीमंत झाला. अरे त्याच्यावर कोणाची तरी कृपा झाली म्हणून तो झाला. देव कधीच कोणाचं वाटोळ करत नाही. माझा देव कधीच कोणाचं वाटोळ करत नाही, पण कर्माचे फळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. विठाल म्हणून जेवढा नीतीनं कमावता येईल तेवढं नीतीनं कमवा. वाईट हेतून कमूच नका महाराज. जेवढं नशिबात जोडून या, उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाली. किंवा काळाची एवढी पडेल बा जेव्हा, कधी काळी नको नको म्हणा, गुंतू माया जाडी. काळ आला जवळी ग्रासा भया. माझा ड्रायव्हर आतापर्यंत कधीच कीर्तनात बसला नाही. आज त्याने आवाज ऐकून बसलाच पुढे. विठाला काहीच घेऊन जायचं नाही. उसात जर विहिरीचं पाणी उसाला गेलं तर गोड आहे, मिरचीला गेलं तर तिखट आहे, कारल्याला गेलं तर कडू आहे. त्या पाण्याला माहित नाही माझं त्या ठिकाणी भाग्य कोणत्या दिशेने जाणार आहे. कारल्याला गेलं तर कडू आहे, उसाला गेलं तर गोड आहे, त्या ठिकाणी महाराज मिरचीला गेलं तर तिखट आहे. ज्याचं त्याचं कर्म वेगवेगळं आहे महाराज. माठ तो त्या ठिकाणी कुंभार माठ घडवीत असतो, त्या माठाला माहिती नाही. अरे मला स्मशानात प्रेताला फेरी मारायला नेणारे काही लोक येतात, काल्याच्या कीर्तनाला दही हंडीला नेतात, काही लोक माठ उचलतात आणि घरी पाणी प्यायला नेतात. त्या माठाला सुद्धा माहित नाही माझं भाग्य काय आहे. तसं तुमचं माझ्या भाग्यात काय देऊन ठेवलंय हे तुमचं आम्हाला सुद्धा माहित नाही. आली देवाजीच्या मना तिथे रोवण्याचे चाले ना. जो आवड्या सर्वांना तुझी आवडे देवाला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, अभंगाकडे जातो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीवनामध्ये साधू संताला त्रास झाला, या जगामध्ये चांगल्या लोकांना त्रास आहे, वाईटाला त्रास नाहीये. वाक्य नीट आहे का? जो नीतीनं करेल, जो परमार्थिक भक्तीनं करेल त्याचा उद्धार आहे, जो वाईट हेतून करेल त्याचा उद्धार नाहीये. जरी तुम्ही म्हणत असाल तो वाईट वागतोय, त्याला जरी आज नाही फळ मिळालं, वरती स्वर्गात का नरकात का वैकुंठात सगळं देवाकडे बाळ बिस्ताने महाराज.
देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून या धनंजय जियापरी तुम्ही किती नाही नाही म्हटले जायला तिथं तुम्हाला काही चुकणार नाही. काय काहीकडे कोटी कोटी रुपये आणि देवाच्या दारात त्या ठिकाणी देवाची भक्ती कधी केली नाही आणि हॉस्पिटल का एमडी डॉक्टर ओळखीचा होता, कोटी रुपये असून सुद्धा जगला नाही आणि ज्यांच्याकडे 1 रुपया नव्हता आणि मुखात रामकृष्णारी मंत्र होता ते जिवंत आहे. विठाल या जगानं चांगल्याला त्रास द्यायचं ठरवलेलं आहे. ज्ञानोबराय चांगले होते, तुकोबराय चांगले होते. ज्ञानोबरायच्या जोडीमध्ये पीठ म्हणून माती का लावली, भाकर म्हणून गौऱ्या टाकल्या. तुकोबरायला बोराटीच्या काठीनं मारलं का परमार्थ करू द्यायचा नाही, भजन करू द्यायचं नाही. साधू संतांनी जन्मच याच्यासाठी घेतला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती उपकारासाठी माझ्यावरती विश्वास दाखवण्यासाठी आलेले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती साधू संत आणि तुम्ही आम्ही सारखेच जन्माला आलो म्हणा. पण तुम्ही आम्ही सारख्या जन्माला आलो. साधूला संत ही पदवी मिळवायच्या अगोदर पारमार्थ केला. तुम्ही आम्ही संत आणि तुम्ही आम्ही प्रपंचिक सगळे देवाच्या मंदिरात गेलो. तुम्ही आम्ही देवाकडे संसाराच्या गोष्टी मागितल्या आणि साधू संतानं याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई ना आवडी याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. आणि तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये धन दौलत दे देवा मागत राहिलो. साधूही देवा पुढे नतमस्तक झाला, तुम्हीही नतमस्तक झालो. तुम्ही आम्ही देवाच्या दारातून बाहेर आलो आणि साधू संतांनी हात जोडले. साधू संत देव पाहायला गेली, देव पहावयासी गेलो, तिथे देवाची होणी टेलो. साधू मध्ये संतामध्ये बदल नाही, देवतेची संत संततेची देव किंवा कीर्तनाची जागा नारदा तिथे मी उभा. ऐका महाराज थोड्या वेळ राहिला आपल्याकडं सर्वांगणाचे कान करून ऐका. जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबारायानं भगवान बाबा सारख्या साधून जर त्रास जर केला नसता तर आज हजारो लाखो लोक त्यांच्या दारामध्ये लोटांना घालायला आली नसती. एखादा तुम्हाला कार्य म्हटला म्हणून त्याला आरे म्हणून वेळ वाया घालू नका. त्याला रामकृष्णारी म्हणा, जय भगवान बाबा म्हणून पुढे चाला. जीवनाचा उद्धार आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो, ऐका बारकाईने ऐका. घेऊन जाताना या गावाला तुम्हाला नास्तिक ठरवलं तरी चालेल, एक वेळा गावकी बरोबर नसते तरी चालेल, भावकी बरोबर नसते तरी चालेल, संबंध बरोबर नसला तरी चालेल, नातेवाईक बरोबर नसले तरी चालेल. हे जग विश्व आपल्या विरोधात जाऊ द्या, फक्त एक व्यक्ती आपल्या बरोबर असू द्या. त्याचं नाव आहे पंढरीचा पांडुरंग. देव राखेतया मारिल कोण न मोडता काटा कल्याण करणारा फक्त ऑनली ऑन माझा पांडुरंग आहे. काही काही म्हणतात दगडाचा देव कुठे बोलतो का, काही म्हणतात दगडाचा देव कुठे बोलतो का, दगडाचा देव कुणी पाहिला का. अरे भल्या माणसा, दगडाचा देव नाही म्हणतो, दगडाचा देव कुणी पाहिला का म्हणतो. सांग ना रे राजा, या झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलतं का. तू इथे तानाजी दादाच्या श्राद्धाला आला आणि तू म्हणाल मी माझ्या मनानं आलो, तू तुझ्या मनानं नाही आलास रे भल्या माणसा. तुला चालवी तिथे आणणारा माझा चाले हे
भगवान परमात्मा हाच आवाज होता. हा महाराज चालवणारा बोलवणारा माझा भगवंत आहे. तुमचं माझं काहीच नाहीये. पुनरपी जन्म पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा या संसारा येणेच नाही. जरी आला तर शेवटच्या काळाला अंत कालेच मामेव स्मरमुक्तम कलेवरम यत प्रयाती समद्भाव येती नात्रत्य संशहा. शेवट जर भला करायचा असेल याचसाठी केला होता टास. शेवटचा दिस गोड व्हावा किंवा तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. काहीतरी कीर्ती रूप ठेवायची असेल तर अंतकाळीच्या वेळा मुखात पांडुरंगाचं भजन आलं पाहिजे. म्हणून तोच सगळं करून घेणार आहे. तुम्ही आम्ही कुणीच नाहीये. सरला बेटाचे गुरुवर्य नारायणगिरी बाबा, ज्यांनी ज्यांनी सरला बेटाचे नारायणगिरी बाबा सारखा साधू पाहिला ते या जगामध्ये भाग्यवान आहे. सरला बेट आपल्या जवळ आहे. गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, हा नारायणगिरी महाराज, रामगिरी महाराजांचा दुमदुमलेला हा गोड असा बेट आहे महाराज. ज्यांनी ज्यांनी सरला बेटाचे गुरुवर्य नारायणगिरी बाबा पाहिले ना ते लय भाग्यवान आहे. आणि नारायणगिरी महाराजांचा हुबेहूब आवाज संगमनेरचे माऊली महाराज जाधव, असा गोड परमार्थ रगा भंडारे विढाला 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 नारायणगिरी बाबांचा आवाज होतो बरं का. एवढा परमार्थ केला. पण नारायणगिरी बाबा सारख्या साधूने या जगामध्ये एक ब्रीद वाक्य पेरून ठेवलं बरं का. खरा पांडुरंगाचा वारकरी कोण दादा? अरे गळ्यात माळा घातल्या म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. डोक्याला गोपीचंदाचा टिळा लावला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे रात्रंदिवस काकडा भजन आरत्या करत राहिला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी झाला असं नाही. अरे दिंड्या पताका काढल्या, दिंड्याला गेला, पंढरीला गेला, काशीला गेला, गयाला गेला, प्रयागला गेला, वाराणसीला गेला, केदारनाथ, बद्रीनाथ, पंचवटी, देहूला जात राहिला आणि रात्रंदिवस भजन करत राहिला म्हणजे तू खरा पांडुरंगाचा वारकरी नाही. नारायणगिरी बाबा म्हणायचे खरा खुरा पांडुरंगाचा वारकरी म्हणून घ्यायचा असेल जो घरच्या आई बापाची सेवा करतो तो खरा पांडुरंगाचा वारकरी. विठाला साधू कोणाला म्हणावं, महात्मा कोणाला म्हणावं, वाक्य नीट ऐका दादा. नारायणगिरी बाबा सारखे साधून पैसा म्हणून कधी परमार्थ केला नाही. वाक्य नीट ऐका. 3-3 तास कीर्तन चालायची पण लोकांना कीर्तनातून उठावं सुद्धा वाटत नसायचं. साधू कोणाला म्हणावं? जे मी एक वाक्य तुम्हाला सांगू का बाबा? नारायणगिरी बाबा साक्षात पांडुरंगाचा अवतार होते महाराज. नारायणगिरी बाबा साक्षात पांडुरंगाचा अवतार होते आणि नारायणगिरी बाबाच्या मुखातला शब्द हा कधीच खोटा ठरत नव्हता. 1000 टाळकरी बाबांच्या कीर्तनाला उभे असायचे महाराज. अनेक वारकरी टाळकरी बाबांच्या कीर्तनाला सप्त्याला यायचे. पण एक सांगू का मला, खरा वारकरी कोणाला म्हणावं, खरा साधू कोणाला म्हणावं? 1000 पाहुणे पुढे बसलेले असायचे, लोक भक्तगण पुढे बसलेले असायचे. एखादा कोट्याधीश उठायचा आणि बाबांना म्हणायचं बाबा माझ्या घरी 5 पक्वान्नाचं जेवण केलंय. त्याच नारायणगिरी बाबा नारदाच्या गादीवरून खाली उतरले. सर्वसाधारण टाळकऱ्यातला एखादा म्हातारा वारकरी तिथे जायचा आणि नारायणगिरी बाबांना म्हणायचा बाबा माझी ऐपत नाही व माझ्या घरी मिरची भाकर आहे. बाबा पिठला भाकर आहे याल का? अरे 5 पक्वान्नाच्या पंक्तीला न बसता मिरची भाकरीच्या पंक्तीला जेवायचा तो खरा साधू. विठाला म्हणून नीट वाक्य ऐका दादा. आज अभंग जगद्गुरु तुकोबारायचा घेतलेला आहे. माय बापाची धन्यता प्रकट करणारा घेतलेला आहे. एक वाक्य तुम्हाला सांगतो पुढे चलतो ऐका दादा. नामदेव रायाची किती भक्ती अमाप आहे. सगळ्यात मोठा मान सन्मान जर कोण्या पालखीला असेल पंढरपुरामध्ये, आता महाराज 15 दिवसानं पालख्या त्या ठिकाणी निघणार आहे महाराज. निवृत्तीनाथ दादानं त्र्यंबकेश्वरला, अरे माऊलीनं आळंदीला, तुकोबानं देहूला, सोपानानं सासवडला, अरे मुक्ताई नगरला महाराज. काय परमार्थ आहे. अनेक ठिकाणून दिंड्या निघतात. भगवान बाबानं भगवान गडावरून दिंडी काढावं,
महाराज गजानन बाबानं दिंडी काढावं, माझ्या त्या ठिकाणी महाराज साधू संतान दिंड्या घेऊन पंढरीला जावं. ऐका माझा मायबापा पांडुरंगाचा महिमा. पहिला मान पंढरपुरामध्ये देवाकडे जातपात नाही बरं महाराज. कोणी माळी साडी तिली धरगर नावी कुणीही असू दे, वंजारी कुणीही असू दे महाराज, देवा सगळ्यांचा सारखा आहे. तुम्ही आम्ही मानव जातीने जात धर्म पाडले, सगळ्यांचं रक्त सारखं आहे महाराज. एकोप्यानं राहा, आनंदानं राहा. थोड्या दिवसाचे पाहुणे थोड्या दिवसानं राख होणार आहे महाराज. कशाला गर्व करतात राजा हो? नीट वाक्य बारकायला आहे का? पहिला मान पंढरपुरामध्ये कोण्या दिंडीला असेल? निवृत्तीनाथ दादाचे आहे. ऐका, पंढरपूरला कोणी गेला असेल, नसेल गेलं तर ऐका माझ्या म्हाताऱ्या आहे नो बाबांनो, नीट ऐका. आता इष्टी फुकाटे, इष्टी फुकाटे. आता जा पंढरपूरला पहा विठुराया. ज्यानं डोळे भरून विठ्ठलला पाहिलं त्याचं जीवन धन्य झालं. ऐका माझं वाक्य पंढरपूरचं महाराज. एवढं गोड महिमा आहे. छोट्याशा नामदेवरायाने सांगितलं, आई आवाज दिला का ग बाबा? आवाज दिला हो नामदेवा. अरे पंढरपूरच्या रावळात पांडुरंगाला जीव घालायला नैवेद्य घेऊन जावं लागेल. हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलं, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. काही काही पापी कर्मट लोक त्या चंद्रभागेत जातात, जुन्या पाने कपडे त्या चंद्रभागेत टाकतात, उरलेला डबा त्या चंद्रभागेत टाकतात, घाणगुण त्या चंद्रभागेत टाकतात. अरे ती चंद्रभागा अशी तशी नाही आहे, साधू संतांच्या स्पर्शानं पावन झालेली चंद्रभागा आहे. अरे ती चंद्रभागा अशी तशी नाही आहे. 28 युगांपासून कटेवर हात ठेवलेल्या विठुरायानं त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचे ना गंगा जरी म्हटलं दोष बाजूला सारण्याची ताकद आहे. नामदेवरायाने तिथं दर्शन घेतलं. ऐका तुम्हाला पंढरपुरात घेऊन जातो, माय बापाची धन्यता जगासमोर प्रगट करतो. महाराज नामदेव महाराजांना दर्शन घेतलं. तुम्ही पंढरपूरला गेला, वाळवंटातून चंद्रभागेतून चंद्रभागेचं स्नान झालं, वाळवंटाचं दर्शन झालं का? पहिला दर्शन तुम्हाला पुंडलिकाचं आहे. वाक्य नीट ऐका, पुंडलिकाचं आहे. पुंडलिक कोण? ज्यानं पंढरपूरचा पांडुरंग विटेवरती उभा केला तो पुंडलिक. कोण पुंडलिक? ज्यानं माय बापाची सेवा केली तो पुंडलिक. एवढा वेळ नाही आपल्याकडे, मला बाप सांगायचं अजून. ऐका महाराज, नामदेव महाराजांच्या ठिकाणी नामदेव महाराजांना नाही पहिलं दर्शन पुंडलिकाचं आहे. ऐका, पुंडलिकाचं दर्शन घेतलं का दुसरं दर्शन ज्या आई बापाची पुंडलिकानं सेवा केली त्या पुंडलिकाच्या माय बापाचं दर्शन आहे. त्याच्या पुढे गेले, ज्यांच्या हाताने देवानं नैवेद्य खाला त्या नामदेवरायाची पहिली पायरी आहे. लोक पायरीचं दर्शन घेतलं का बारीला जाताना कंटाळा करतात. बारीला कंटाळा करू नका. ती बारीचं दर्शन म्हणजे 83 लक्ष युनीचा फेरा आहे. तो फेरा पूर्ण झाला का माणसाला 84 लक्ष युनीमध्ये जन्म मिळत असतो महाराज. हे कोणाच्याही नशिबात नाहीये. मागच्या वर्षी एका म्हाताऱ्यानं 12:30ला बारीला लागले आणि दुसऱ्या दिवशी 3:30ला बारीचं दर्शन झालं. 70-72 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा अहो तुम्ही बारीला लागले, तुम्हाला भूक नाही लागली का? तो म्हणे घरी दररोज 2-2, 3-3 टाइम खायची सवय होती, बारीला उभा राहिलो भूकच नाही लागली. अरे भूक नाही लागली, अरे त्या पांडुरंगानं सगळं काही तुझं कल्याणच करून ठेवलं. ऐका, पहिली पायरी नामदेवाची. त्या ठिकाणी ज्वारीत त्या ठिकाणी त्या दर्शनाला फेरी मारली. पांडुरंगाच्या दारासमोर या महाराज. अरे डाव्या बाजूला देवाच्या रुक्मिणी आहे, मध्याला भगवंत पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा आहे. बाजूला महाराज वेशाची कन्या असणारी कानोपत्रा, उजव्या बाजूला तिला समाधी आहे. काय भगवंताची लीला आहे. नामदेव राया छोटासा बालक भगवंताला म्हणतोय, काय रे विठुराया, सांगणारे विठुराया आता तू खाली नाही येणार का? बापाच्या हातानं दररोज नैवेद्य खातो, या बालकाच्या हातानं खाणार नाही का? सांगणारे विठुराया तू आता खाली येणार नाही का? अरे कोण म्हणतं देव बोलत नाही? अरे कोण म्हणतं देव नाही? अरे ऐका ना भल्या माणसानो, नामदेवानं छोटासा दगड घेतला, आपलं मस्तक त्या दगडावर नतमस्तक केलं आणि पंढरीच्या विठुरायानं वीट सोडली आणि नामदेवाच्या पुढे येऊन उभा राहिला. नामदेवा, ए नामदेवा, अरे मी आलो बघ. कोण तू? अरे मी विठुराया, पंढरीचा पांडुरंग म्हणतात मला. देवा तू आला, हा घे नैवेद्य. देवानं नैवेद्य खायला सुरुवात. नैवेद्य हाते Hey!
देव म्हणे नामा, जर तुझा नैवेद्य खात राहिलो तर या विटेवर कोण उभं राहील रे? नामदेवराया म्हणे देवा मी आहे ना. आणि नामदेवराया देवा स्वरूप घेऊन विटेवर उभा राहिला. देवानं खीर खाली, नैवेद्य खाला. आता मला सांगा नामदेवरायाची ताकद श्रेष्ठ आहे, नामदेवरायाची भक्ती श्रेष्ठ आहे, नामदेवरायाचा विश्वास श्रेष्ठ आहे. कारण देवानं त्याच्या हाताने नैवेद्य खाला. पण एक सांगू नामदेवरायाची भक्ती श्रेष्ठ आहे. पण त्या भक्तीला श्रेष्ठ बनवण्याकरता सगळ्यात जास्त मोठं वरदान जर कोणाचं असेल तर ते माय बापाचं आहे. म्हणून माय बाप धन्य आहे, अभंगाचं मग पुढे गडबडच करायची नाही. हा, आई बापाची कुस धन्य असेल तर त्यांच्या कुठे असे देवाला जीव घालणारी पोरं जन्माला येतात महाराज. आई बापाची कुस धन्य नसली आता मला ते बोलायलाच नको महाराज. आई बापाच्या जीवनामध्ये लेकरावरती संस्कार घडले पाहिजे महाराज. माय बापाने लेकरावरती आदर्श व्रत संस्कार दिले पाहिजे. काय माझ्या भगवान बाबाची आई असेल महाराज, काय परमार्थ शिकवला असेल महाराज. नाव ठेवलं भगवान बाबा, ऐका रे माय बा, नाव ठेवलं भगवान बाबा. आणि शांती रूपे होऊन त्या ठिकाणी जसा नाथ बाबानं संप्रदाय स्वीकारला, शांती म्हणजे कधीच कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचं वाईट चितवायचं नाही, भगवान बाबांकडे होतं महाराज. ऐका माझं वाक्य महाराज. एवढा अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन या मुक्त केला. या गाढव व्याकुळून रस्त्याला पडलं. सगळे लोक रामेश्वरला पाणी घेऊन चालली आणि नाथ बाबानं त्या गाढवाला पाणी पाजलं. ते गाढव नव्हतो, तो साक्षात पंढरीचा पांडुरंग होता. अरे देव कोणत्या रूपाने येईल दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही. आता पंढरीच्या वाटेची वारकऱ्यांची मांदियाडी चालली आहे महाराज. अनेक वारकरी तल्लीन झाले, कधी वारी येईल, कधी आम्ही जाऊ, ही ओढ लागली. एवढं वाक्य वारीच्या निमित्तानं ऐकून जा. कधी भेट झाली नाही तरी पण घेऊन जा वाक्य जाताना माझं. महाराज माझ्या माय मावल्या हो, आपल्या घरामध्ये जर 10 लोकांचा स्वयंपाक केला, जागा आहे ना सगळ्या, ऐका मग आता 10 लोकांचा स्वयंपाक केला आणि 11वा व्यक्ती जर घरात वाढला तर घरातली भाजी पोळी काय होते हो? बोला संपून जाते महाराज. घरात एक व्यक्ती वाढला तर भाजी पोळी संपते. पण ऐका ना दादा, अरे माझ्या पंढरीच्या वाटेला, आषाढी कार्तिकेला, माऊलीच्या सोहळ्याला, तुकोबारायच्या सोहळ्याला, अरे माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या सोहळ्याला, अरे घरात एक व्यक्ती वाढली का घरातली भाजी पोळी संपते. पण माझ्या पंढरीच्या वाटेला हजारो लाखो वारकरी जातात, पण लाखातला एकही वारकरी उपाशी राहतो. Thank you.
माझा पांडुरंग आहे म्हणून त्याची भक्ती करा. भगवान बाबानं त्याची भक्ती केली. ऐका दादा, आपण भगवान बाबाला मानणारी मंडळी म्हणून समजून जातो. भगवान बाबाने एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला. MP UP पर्यंत परमार्थ, कर्नाटक पर्यंत परमार्थ पेरून ठेवला. हरिनामाचा गजर कीर्तनाच्या माध्यमातून विश्व आणि ब्रह्मांडाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही पापी आणि कर्मठ लोक असतातच महाराज. नावं ठेवणारी असलीच पाहिजे तरच प्रगती बरं का हो. आमचे नारायणगिरी बाबा म्हणायचे जीवनामध्ये एक वेळेला पंगत चुकली तरी चालेल, पण आयुष्याची संगत चुकली नाही पाहिजे. संगतीचा फायदा एवढा चांगला आहे एवढा वाईट आहे महाराज, ज्याचा त्याने विचार करा. आता तिकडे नाही जायचं आपल्याला. ऐका दादा, भगवान बाबा एवढी भक्ती करायची, भजन करायचे. एक दिवस भगवान गडावर बाबा संध्याकाळच्या वेळेला भगवान गडावर बसले. काही पापी आणि कर्मठ 4-2 लोकांनी विचार केला, अरे भगवान बाबाची प्रसिद्धी झाली, भगवान बाबाला लोक भगवान म्हणून मला मानायला लागले, दिया म्हणून भगवान बाबा घोषित झाले. आज आपण त्या भगवान बाबांचा काहीतरी घातपात करायचा. म्हणून काही लोक म्हणले घातपात केल्यानं पाप लागेल, आपण काहीतरी त्यांच्यावरती दोष निर्माण करू. महाराज भगवान बाबा भगवान गडावर झोपले. पाट्याला 3:30 वाजता 4-2 नरधम लोक आली, नास्तिक लोक आली आणि हातामध्ये चोळी बांगडी घेऊन भगवान बाबाच्या उशेला ठेवली. ऐका माझं वाक्य. 4-2 नास्तिक लोक आली आणि भगवान बाबाच्या उशेला ती चोळी बांगडी ठेवली. पहाटेला काकडावच्या वेळेला भगवान बाबाला जाग आली. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भगवान बाबा जागे झाले आणि 4-2 नरधाम लोक समोर उभे राहिले. काकडा ओवळणाऱ्या माय माऊल्या आल्या, काकडा त्या ठिकाणी म्हणणारी लोक आली आणि त्यांच्या देखत भगवान बाबाच्या उशेला असणारी चोळी बांगडी पाहिली की 4-2 लोकांनी घरानं घातलं का भगवान बाबानं दोष केलाय, भगवान बाबाला दोषी ठरवा, भगवान बाबाला दोषी ठरवा. महाराज भगवान बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. भगवान बाबानं पंढरीच्या पांडुरंगाला हात जोडला. पांडुरंगा, अरे या भगवानानं कधीच असं वाईट कर्म केलं नाहीस रे. आतापर्यंत तुझं भजन केलं, तुझी वारी चुकवली नाही, आणि आज या भगवान बाबाला आज का असा आलाय वेळ. प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येते महाराज. या जगात आम्हाला सगळ्याला ट्रोल केलं जातं, विरोध केला जातो. लक्ष द्यायचं नाही जगाकडे महाराज. फक्त जिद्दीनं उभं राहायचं, चिकष्टानं उभं राहायचं. दिवस आपले बरोबर येतात महाराज, दिवस कोणाचेच बसून राहत नाही महाराज. गरीब श्रीमंत, श्रीमंत गरीब होऊ शकतो, दिवस प्रत्येकाचे येतात. ऐका दादा, भगवान बाबा रडायला लागले, पांडुरंगाला हात जोडला. काही नरधाम लोक म्हटली, अरे भगवान बाबाची चूक आहे, भगवान बाबा तुम्हाला शिक्षा दिली पाहिजे, तुम्हाला मृत्यूचा दंड दिला पाहिजे. भगवान बाबा म्हणले तुम्ही मारण्यापेक्षा मीच मरायला तयार आहे. भगवान बाबाने हातात शस्त्र घेतलं. ऐका रे, एका भगवान बाबाची कथा तुम्हाला सांगतोय. अरे भगवान बाबा कोण होते? अरे देवाचा महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा, महाविष्णूचा अवतार नारायणगिरी बाबा, महाविष्णूचा अवतार असणारे भगवान बाबा. अरे देवाची लीला ज्यांच्यावर कृपा सिद्धी आहे तो साधू काय? अरे ज्यांच्याकडे कर्तुम आणण्याचा कर्तुम शक्तीचं सामर्थ्य आहे, ते स्त्रीचा पुरुष पुरुषाची स्त्री करू शकतात. काय सामर्थ्यवान संत असेल महाराज. फुकट नाही म्हणती संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. अरे तातडीला परमार्थ केलेले भगवान बाबानं हातात शस्त्र घेतलं. ऐकताय ना? ऐका, भगवान बाबानं हातात शस्त्र घेतलं. अरे अंगावरती चालवलं. ऐका, अरे आमच्या तुमच्या शरीरातून रक्ताचे थेंब त्या ठिकाणी फडचीवर पडले तर डाग पडेल. अरे तुमचा माझा शरीराचा रक्ताचा थेंब जमिनीवर पडला, मातीमध्ये हवेहूब तसाच दिसेल. पण ज्या भगवान बाबाच्या अंगातून रक्ताचे थेंब मातीत पडले, डाग नाही तयार झाला, रक्ताचा थेंब नाही तयार दिसला. अरे जिथे भगवान बाबाचं रक्त पडलं तिथे तुळशी उगल्या. तुळशी उगवल्या रक्तानं तुळस उगल्या. ते भगवान बाबा काही साधे असेल? अरे साक्षात भगवंताचा अवतार आहे. म्हणून एक वाक्य माझं जाता आता 1-2 महत्वाचे मुद्दे घेऊन जा. वादविवाद घालून वेळ वाया घालू नका, रक्ताचे नाते तोडू नका, प्रेमानं आपुलकीने राहा. थोड्या दिवस राहायचंय महाराज, कशाला वादविवाद घालून वेळ वाया घालतात महाराज.
आनंदाने राहायचं, फ्रेश राहायचं. आणि एक महत्वाचं महाराज, माईक वरती बोलताना लई जपून बोलावं लागतं महाराज. काल एका जणांना दाव्यात मला श्रद्धांजली वाहिली. त्याला म्हणलं भाऊ मी आहे अजून. मला शंका वाटली, गेलो काय मी हाताने चिमटा घेऊन पाहिला आहे म्हणलं ढवळेला. लय अवघडे महाराज. नीट ऐका दादा हो, वर्ष श्राद्धाला, दाव्याला, 13व्याला, महिन्याला, लग्नाला टोपी टावेल शाली घेऊन येत्या. नीट ऐका माझं वाक्य, पटलं तर पहा नाही तर सोडून द्या. टोपी टावेल शाली घेऊन येते लोक. ते टोपी टावेल शाली आणू नका, या मताचं मी नाहीये. ते टोपी टावेल शाली घेऊन येताना, ते टोपी टावेल शाली तुम्ही त्या अंगावर टाकलं तू खोटा म्हणून का थोड्या दिवसानं तुमच्या पुरीचं लग्न निघालं, पोराचं लग्न निघालं का तेच तू खोट्याची टोपी टावेल तुमच्या अंगावर. काय वाटतं महाराज? मग ते टोपी टावेल आणण्यापेक्षा, शाली आणण्यापेक्षा एक काम करा. अरे 1 रुपयाचं पाकिट घ्या, त्याच्यात 50 रुपयाची नोट घाला. 50 रुपयाचं पाकिट एखाद्या गोरगरिबाच्या दुखवाटा म्हणून घेऊन जा. 50 रुपयाचं पाकिट दिलं तर एखाद्या गोरगरिबाच्या अन्नदानाचा खर्च होईल. काय वाटतं महाराज? पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. दुसरी गोष्ट माणसं जिवंतपणे कोणी भेटायला येत नाही हो. मला लई वाईट वाटतं महाराज. जिवंतपणे कोणी कोणाला भेटायला येत नाही महाराज. आणि मेल्यानंतर मग ते लई, आता जाऊ दे तिथं नाही बोलायचं मला. ऐका दादा, ऐका. अरे जिवंतपणे कधी कोणाला भेटा येत नाही. अरे जिवंतपणे घेणं बापाला एखादा सदरा, अरे घेणं बापाला एखादा पायजामा, अरे घेणं आईला एखादा लुगडं, काय कमी वाटल? अरे घे ना आईला तुझ्या पंक्ती जेवायला, अरे घे ना तुझ्या बापाला पंक्ती जेवायला. अरे माय बापाची लाज वाटते का रे राजा? अरे त्यांनी जन्म दिला, त्यांना लाज नाही वाटली? अरे त्यांनी जग दाखवलं, त्यांना लाज नाही वाटली? अरे स्वतः ओल्यावर झोपून त्यांनी लेकराला सुक्यावर झोपवलं रे. अरे तोंडातला घास त्यांनी त्यांच्या तोंडात नाही भरवला, लेकराच्या तोंडात भरवला. आणि त्यांना तू विसरतोस राजा? आहे तोपर्यंत सांभाळा. मेल्यावर लोक कपड्याचे ढीग आणून टाकतात रे महाराज. मेल्यावर त्या प्रेताच्या अंगावर कपडे आणून टाकतात. आणू नका, या मताचा मी नाही. तुमच्याच बापाचे पैसे जाते, माया पुढे जाते महाराज. पण ऐका, पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. ते त्या ठिकाणी महाराज ते कपडे आणू नका, या मताचं मी नाही. तुम्ही अवश्य आणा. 1-2 कपडे त्या प्रेताच्या अंगावर टाका. 1-2 कपडे प्रेताच्या अंगावर टाका. जुन्या पट्या गठुड्यातलं एखादा कपडा त्या अंगावर टाका. महाराज ते कपडे पेटून त्याची राख करण्यापेक्षा 1-2 कपडे पेटून राख करा. बाकीच्या कपड्याचं गाठोडं बांधा. गंगा, यमुना, सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये काशी, गया, प्रयाग, वाराणसी, केदारनाथ, बद्रीनाथ, पंचवटी, देहू, आळंदी, गुलतांबा जिथे अस्थि विसर्जनाला जाणारे त्या गंगेच्या कडेला अरे गोरगरिबाचे म्हातारे हिंडतात रे. अरे खायला भाकर नाही महाराज त्यांना. अरे दिवसभर कष्ट करायचं, मग रात्री खायचंय. अरे गोरगरिबाचे म्हातारे, गोरगरिबाच्या म्हातारे आहे, गोरगरिबाचे लेकरे. तुम्हाला देवानं 2 टायमाचं जेवण सुखा समाधानानं दिलं, शरीर गोड दिलं, म्हणून आम्हाला त्याची किंमत कळत नाही महाराज. नीट वाक्य ऐका माझं. अरे ते गोरगरिबाचे म्हातारे कोतरी हिंडतात ना, अरे ते कपड्याचं गठुडं त्या गोरगरिबाला द्या. त्या गोरगरिबानं ते कपडे जर घातले ना, मेलेल्या माणसाला तीच खरी श्राद्धांजली आहे. काय वाटतं दादा तुम्हाला? पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या महाराज. श्राद्धांजली वाहणारी मंडळी नीट ऐका बरं दादा, लय मोलाचे म्हणून सांगतो. श्राद्धांजली देताना सुद्धा, श्राद्धांजली द्यायला सुद्धा तो अधिकारी माणूस लागतो महाराज. लग्नामध्ये आशीर्वाद देताना, वर्ष श्राद्धा दाव्यामध्ये श्रद्धांजली वाहताना लय मोक्याचं बोलावलं तर महाराज. खालचे लोक बाबाला सुद्धा सोडती नाही जर टाइम झाल्यावर. तुमचं आमचं काय शिव्या देतात अक्षरशः महाराज. म्हणून जपून त्या ठिकाणी महाराज बोलू नका, या मताचा मी नाही. पण आशीर्वाद द्यायला, लग्नात आशीर्वाद द्यायला, श्राद्धात श्रद्धांजली व्हायला, आज 10व्या श्रद्धांजली व्हायला, हे कोणाचं काम नाही. श्रद्धांजली महाराज जो घरच्या माय बापाची सेवा करतो त्यालाच खरा श्रद्धांजलीचा आशीर्वादाचा अधिकार आहे. अरे काही आई बाप नाही सांभाळते आणि इथं येऊन म्हणतात माय बापाला सांभाळा. 2दा उचलून आदळतो. तू काला सांगतो? साऱ्या गावाला इतिहास माहिती आहे. दुसरं वाक्य दादा, कधीच कोणाला मोठं करू नका. अरे मोठं करायचं असेल तर जन्मदाते आई बापाला करा. याच्या नावानं श्रद्धांजली वाहतो, त्याच्या नावानं वाहतो. काला लोकांना मोठं करतो. तुझ्या आईचा आणि तुझ्या बापाचा फोटो टेटसला डीपीला ठेव आणि कधीतरी खाली लिह, माझा बाप देव माणूस आहे, माझी आई देव माणूस आहे. आनंद भेटेल राजा जीवनाचा. याच्या पायी महाराज भावाभावात वैरी झाली, रक्ताची नाते तुटली महाराज. हा राजकारण सोपं आहे महाराज. ज्याच्या त्याच्या पोळीव ज्याचं ते खातंय महाराज. आपल्याला काय घेणं? आपला ढवळे बाबाचं पक्ष रामकृष्ण हरी. दिलं पाकिट, दिलं नाही दिलं, चालले ढवळे बाबा.
बाबा, तो पैशावाला बाबा नाही महाराज, गोरगरिबाचा बाबा आहे महाराज. आणि आपलं एक वैशिष्ट्य आहे, पाकिट आपण हातात घेत नाही, खिशात घालून द्यावं लागतं. दिलं तर दिलं, नाही दिलं तर चालली. आपला पैसा म्हणून परमार्थ नाही महाराज. पण एक गोष्ट लई मोला तोलाची महाराज, ऐका, याला त्याला मोठं करण्यापेक्षा आई बापाला मोठं करा. याच्या वतीनं श्रद्धांजली. तो येतच नाही, कधी आलाच नाही भेटायला महाराज, त्याच्या वतीनं काला देता महाराज. तो जर आला वैयक्तिक कुणी असू द्या महाराज, छोटा असू मोठा असू पुढारी असू नातेवाईक असू कुणी असू, तो आला तर त्याच्या वतीनं त्या ठिकाणी श्रद्धांजली द्या. अन्यथा काला लोकाला मोठं करता. याच्या वेळी रक्ताची नाती तुटली महाराज. तो त्या पार्टीचा म्हणून त्याच्या पुरीच्या लग्नाला जायचं नाही, तो त्या पार्टीचा म्हणून त्याच्या मौतीला जायचं नाही, दाव्याला जायचं नाही. अरे काय चाललंय राजा? अरे थोड्या दिवसाचे पाहुणे आम्ही, थोड्या दिवसाचे पाहुणे आनंदाने गोयोको येणार. याची जिरव त्याची जिरव, याची जिरव आणि त्याची जिरव करण्यापायी आपली जिरली आहे. पाणी अडवा पाणी जिरवा राजा हो. आनंद घ्या, परमार्थ करा, भक्ती करा, भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा. नाही घरी करमलं, 2 टायमाला देवाच्या दारात येऊन दर्शन घ्या. वाईट विचार आणू नका. हा भावकीवरून बोलला, तो त्याच्यावरून बोलला, बायको रागून बोलली म्हणून औषधाची बाटली प्याला, का आला मरतो भाऊ. अरे थोड्या दिवसाचा आनंद घे, कशाला वाईट वागतात राजा हो. आणि एखादं टेन्शन आलं तर 8-10 दिवस पंढरपूरला निघून जाय. नाही पंढरपूरला जागा मिळाली, पुढे राहिला तर मी पैसे भरतो बघतो आवाल. तर काला टेन्शन घेतो मला, पटतं की नाही दादा तुम्हाला? मग एकदा सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. खरोखर भगवान परमात्म्याला हरिक वाटावं असे या लेकरांनी आमच्या भाऊसाहेब दादा, बाळासाहेब दादा, बबन दादा, या ठिकाणी महाराज सीताबाई त्यांच्या परिवारामध्ये सर्व नातेवाईक मंडळी या सगळ्यांनी मिळून महाराज आपल्या बापाचं घातलेलं पुण्य स्मरण आहे. श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. बाप नावाची चावी, बाप नावाची चादर, बाप नावाचं पांघरून जीवनात लई तो लागलाच असतो. ज्याच्या जीवनामध्ये बाप नावाचा आधार येतो या जगामध्ये लई श्रीमंत आहे. ज्याच्या जीवनातून आई गेली, ज्याच्या जीवनातून बाप गेला, त्याला या जीवनामध्ये कधीच माया नाही मिळाली. आज तुम्ही आम्ही सगळे पाहुणे नातेवाईक इथे जमलोय, पण हे लेकर इलेक आपल्या बापापासून वनवासी झालेली आहे. महाराज डोंगरात गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आत गेलेला बाप परत नाही दिसत नाही.
ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. तसं ज्याच्या जीवनातून बाप गेला त्याला विचारा रे बापाची किंमत काय आहे. जिवंतपणी भल्या माणसा कधी त्याला दुखू नकोस रे, जिवंतपणी भल्या माणसा त्याला कधी दुखू नकोस रे, त्याच्यावरती कधी राहू नकोस रे. अरे त्याचं वय झालं म्हणून त्याच्यावर धावून जाऊ नकोस रे. कधी त्याला म्हणू नको काय केलं तू माझ्या करता रे. अरे काय नाही करत रे बाप तुमच्या माझ्या करता. माझ्या ताईनो रडालगाड्या सगळ्या. लिकीचं माहेर कुठपर्यंत आहे हे तायडे, लिकीचं माहेर कुठपर्यंत आहे, हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे. अगं हक्कानं माहेरला यावं कुठपर्यंत वाटतं. जोपर्यंत पहाडासारखा बाप माहेरला जिवंत आहे तोपर्यंत लेकीचं माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातला दिवा विझला हे जग थांबत गड्या. विझला हो नंदानी, विझला हो नंदानी, कजला हो मी बंदी, लाहो नंदानी, कजला हो आई गेली, बाप गेला, कोणी नाही रे आपलं. आहे तोपर्यंत जीव लावा, आहे तोपर्यंत सांभाळा. कधी त्यांचं मन दुखू नका, वेळेवरती त्यांना जेवण द्या रे. अरे आईसारखी माया आणि बापासारखा आधार कुठे नाही भेटत. दाढीचा साबण संपला का आंघोळीच्या साबणीला दाढी करतो त्याचं नाव बाप आहे. अरे फाटलेला बनेल का अंगावरती घाले, पण प्रपंचा करता लेकरा बाळा करता नवे नवे कपडे घेतो त्याचं नाव बाप आहे. ऐका ना, अरे भूक यायला लागते, जेवण तुम्हाला असतं, काटे त्याच्या पायाला टोचतात, चप्पल तुम्हाला असते. आयुष्यभर राम 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 फक्त लेकराच्या भल्या करता, लेकराच्या कल्याणा करता. दादा तू साहेब झाला ना रे, तुझ्या बापाला लई आनंद झाला. बाळा तुझं नाव गावात गाजलं, तुझ्या बापाला लई आनंद झाला. त्या बापावरती नाराज होऊ नको रे, त्या बापाचं मन दुखू नको रे. म्हणून इकडून तिकडून आला का त्याच्याशी बोल. आज या लाडक्या लेकीच्या जीवनामध्ये खंबीरपणाचा बाप तानाजी नावाचा निघून गेला. इकडून तिकडून पोर जर आली ना, अण्णा मला हे लागतं, बाबा मला हे लागतं, प्रत्येक लाड पुरवणारा या जगामध्ये बाप असतो. बाप 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 किती स्वाभिमानी असतो बाप. शाळेतून येईल, माझा दादा शाळेतून येईल, माझ्या लेकराला तेवढी भाकर राहू दिली पाहिजे. हे ताईडे बाप कधी रडला नाही ग, हा बाप कधी चुकला नाही. ज्या बापाला मुलगी आहे तो लई श्रीमंत बाप आहे, आणि ज्या बापाला देवानं मुलगी नाही दिली ना तो लई गरीब बाप आहे. तो देवाला म्हणतो देवा एक तरी पोरगी द्यायला लागत होती. मुलगी लई काळीच असते बापाचं. ऐका ना, कधीच रडला नाही, पण ज्या दिवशी तुमचं लग्न लागलं ना गुरा ढोरा सरकार रडत होता. त्याचं नाव बाप आहे.
वाटेवर त्याची आठवण येते. म्हातारा असू द्या, आजारी असू द्या, फक्त उमऱ्यात बसलेला असू द्या. भाऊ आला का रे? भाऊ काळजी घे बर का, गाडी हळू चालव बर का, लवकर घरी ये. हा म्हणणारा बाप असतो रे. बाप लई बोलातोलाचा असतो. लोकांचे बाप पाहिले का आठवलं रे, माझ्या बापानं किती कष्ट केले. हे तायडे कधीच रडला नाही. तुझं लग्न लागलं गुरा ढोरासारखा रडला. त्याच्यावर कर्ज झालं म्हणून नाही ग, लोकांचे पैसे कसे द्यायचे म्हणून नाही ग. बापानं तुझे सगळे लाड पुरे केले. आता तू सासरला चालली ना, माझ्या तायडीला मी जेवढं दिलं तेवढे लाड सासरवाले पुरवतील की नाही म्हणून रडतो. त्याचं नाव बाप आहे. सासरला तुझ्या कधी बाप आला ना, त्याला कधी रागवायचं नाही बरं का. आरती चतुर कवायला त्याला जेवायला दे आणि 8-15 दिवसातून या म्हाताऱ्या बापाला एक तरी फोन करत जा. म्हणत जा, अण्णा कशी आहे तुमची तब्येत? लई बरं वाटतं या बापाला. काय नाही लागत, काय नाही लागत रे त्याला. तुम्ही प्रेम करा. आई बापाला सांभाळा, देव देश धर्माला सांभाळा. याच्यातच खरा परमार्थ आहे. तानाजी दादा आपलं जीवन संपून 1 वर्ष झालं. हा जीवन संपून आपलं 1 वर्ष झालं. कुटुंब वनवासी झालं, पोरक झालं. आपण सर्वजण त्यांच्या श्रद्धांजली देण्यासाठी आपण पुण्यस्मरणाला आलेला आहात. त्या कुटुंबानं एक आदर्श व्रत गोड काम केलं. मला लय आवडलं मला. आणि आमचं एक वैशिष्ट्य आहे, बाबाला शाली घालू नका. लोकाला बाबा सांगतो मग त्यानंही तसं ऐकलं पाहिजे. म्हणून आम्हालाही शाली घालू नका, आम्हाला नारळही देऊ नका. एक काम करा, जे अनाथ लेकर आहे महाराज, तुम्ही सुद्धा ऐका बरं. आपल्या गावात कोणताही बाबा येऊ द्या, ते नारळ टोप टावेन शाली देण्यापेक्षा अरे 1-2 डझन वया आणा, 1 डझन पेन आणा आणि गोरगरीब अनाथ लेकरांना, ज्यांना आई नाही, ज्यांना बाप नाही, त्यांना वया पुस्तकं द्या. त्यांनी जर लिहिलं त्या वही व पुस्तकावर महाराज, ते पोरं नाव काढतील. काय वाटतं दादा, पटतं की नाही तुम्हाला? ते दादा 3ही पोरांना विनंती, ती वया पुस्तक आणली ते माझ्याकडे द्यायला, तुम्ही इकडे या. आता या ठिकाणी झालेली पिंगळ घ्यायचं लहान लेकर, त्याला नाचायचंय घरे. बर, नाथ बाबा आपल्या तुम्हा सर्वांना जाग करतात. कसं ऐका.
बोलायला चालू होते. आकडा म्हणजे घड्याळाचा पुढं लोक टाइम जरी झाला ना बाबा कोणतरी मी बोलून गेलो बघा. चला झालेली सेवा भगवंताच्या शरणी आपण समर्पित करणारे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विकतयाचा हरिक वाटे देवा आदर्श लेकर आहे. आदर्श हरिक वाटावं भगवंताला असा गोड सोहळा केला. गीता भागवत करती श्रवणखंड चिंतन विठोबाचे अखंडपणे देवाचं भजन करा. तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा लोकांची सेवा घडू दे ज्यांच्याकडून आई वडिलांची सेवा साधू संतांची सेवा भगवंताची सेवा ग्रंथांची सेवा घडली. अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडू दे असा अभंग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायचा सोडवण्याचा प्रयत्न केला. एकच चरण सुटलं महाराज. बाकीचं कधी वेळ भेटला तर नक्की बोलण्याचा प्रयत्न करू. आज हरि कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी साथ संगत ज्यांची लाभली ते आमचे हरिभक्त प्राण मृदुंगाचे महावीर उत्कृष्ट से मृदुंगाचार्य चैतनजी महाराज भांगरे बाबा यांची गोड अशी संस्था आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. हा धन्यवाद. हा सारला बिटाची गुरुवर्य नारायणगिरी महाराज रामगिरी महाराजांच्या सानिध्यापासून असणारे आमच्या पंचकृषीचं भूषण विनेकरी म्हणून ज्यांचं नाव अग्रेसर घेतलं जातं ते आमचे दिघे बाबा बाळासाहेब महाराज दिघे आज खास करून हरिनामाच्या कीर्तनाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहे. नेवासेवरून खास करून ह्यांच्या सोबत कीर्तनाच्या सोबतीला कायम असतात. माझ्या सोबतीला दररोज दिल्ली त्या ठिकाणी आमचे बाबासाहेब महाराज मगर आपल्या परिसरातलं रत्न आहे आणि एक नेवासेचं रत्न त्या ठिकाणी पारे महाराज. आपल्या माणसाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या लेकराचा आपण कौतुक केलं पाहिजे महाराज. या बाजूला हरिभक्त परायण गायनाचे गंधर्व म्हणून ज्यांची ओळख येते आमचे हरिभक्त परायण पारे महाराज आणि आपल्या परिसराचं भूषण हरि कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून उभा पंचकृषीमध्ये ज्यांचं गोड अशी ओळख निर्माण झाली असं आपलं भूषण आहे. एकदा जोरात दोन्ही कलाकारांसाठी टाळी. या कलाकारासाठी टाळी. यांच्यासाठी गोड ज्यांची सिस्टीम दादा सगळं सिस्टीमवरती अवलंबून असतं. सकाळपासून दुसरा आहे बरं का बाबा. सगळे तुमच्याच पाहुण्यांमधला आडगावचा होता बरं का महाराज. हा आडगावला कार्यक्रम होता तर दुसऱ्या संध्याकाळी सुकेवाडीला बाळू मामाचा भंडारा आहे तिथे महाराज. हा म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण अनाथ गोड ज्यांची गोड गोड सिस्टीम अत्यंत भावनिक आणि किती गोड वातावरण कसं करायचं किती गोड कसा मॉनिटर वाढवायचा कसा आवाज द्यायचा महाराज. हा दादांकडून शिकावं. गोड असे पाहुणे रवळे तुम्ही सर्व या दुःखामध्ये सहभागी झालात. सर्वांच्या वतीनं अखेरचा तानाजी दादाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. उपस्थित सर्व